आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आणि ती सुद्धा बदनामीच्या खटल्यात राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने दोषी ठरवत ही शिक्षा सुनावली। शिक्षेच्या निर्णयाला 30 दिवसांची स्थगिती देण्यात आली आणि यानंतर राहुल गांधी यांच्या वतीने कोर्टात जामीन अर्ज दाखल करण्यात आला, जो न्यायालयाने तातडीने मंजूर केला। बदनामीच्या खटल्यात सुरत कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकी प्रचारादरम्यान राहुल गांधींनी मोदी आडनावावरून कथित आक्षेपार्ह टिप्पणी केली होती। नीरव मोदी, ललित मोदी आणि नरेंद्र मोदींचं आडनाव एकसारखं कसं असं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं। या प्रकरणी राहुल गांधींच्या विरोधात सुरतमध्ये बदनामीचा खटला दाखल करण्यात आलेला होता। गुरुवारी कोर्टाने राहुल गांधींना दोषी ठरवून शिक्षा ठोठावली, तसंच त्यांना वरच्या कोर्टात दाद मागता यावी म्हणून कोर्टाने शिक्षेला 30 दिवसांसाठी स्थगिती दिली आहे। या प्रकरणी राहुल गांधींना जामीनही मंजूर करण्यात आलेला आहे। कोर्टाच्या निकालानंतर आता राजकारण सुरू झालंय। केंद्र सरकारकडून राहुल गांधींना जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय। राहुल जी के खिलाफ जो केस था उसमें कंप्लेनेंट खुद जाके हाईकोर्ट में स्टे लेके बैठे थे। जजेस का तबादला टेन्योर खत्म होने से पहले क्यों हुआ, बहुत सारे सवाल हैं। और जिसमें केस ही नहीं बनता था वहां पे 2 साल की सजा की बात करते हैं, पर इससे पूरे देश की सिंपथी राहुल जी के साथ है। काँग्रेसच्या आरोपांवर भाजपकडून पलटवार करण्यात आलाय। काँग्रेसचा न्यायपालिकेवर विश्वास नाही का असा सवाल भाजप नेत्यांनी केलाय। खरगे साहब कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष हैं। ही मस्ट मेक रिस्पॉन्सिबल कमेंट्स। क्या कहना चाहते हैं कि बार बार जज को बदला गया? इट इज अ सीरियस इश्यू ऑफ कंटेम्प्ट ऑल्सो। आपको सजा हुई, आप अपील में जाइए, अपनी बात कहिए। बेल आपको मिल चुका है टेम्पररी, आप जाइए अपील में। राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा झाल्यामुळे त्यांची खासदारकी राहणार की जाणार असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। लोकप्रतिनिधी कायद्यानुसार आमदार आणि खासदाराला 2 अथवा 2 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास त्यांचं सदस्यत्व रद्द होतं। तसंच शिक्षा भोगल्यानंतर पुढची 6 वर्ष त्यांना निवडणूक लढवता येत नाही। लेकिन अब ऊपरी अदालत में तय होगा कि ऊपरी अदालत उनके केवल गिरफ्तारी पे रोक लगाती है या उनकी सदस्यता पे भी रोक लगा कर उनकी सजा उस पर रोक लगा करती है। कई बार ऐसा होता है ऊपरी अदालतें अपील एडमिट कर लेती हैं, गिरफ्तारी पे रोक लगा देती हैं, लेकिन जो उनका कन्विक्शन है, जो सेंटेंस है, उस पर नहीं रोक लगाती। अगर सेंटेंस पर नहीं रोक लगेगा तो फिर वही दिक्कत वही रहेगी कि उनकी सदस्यता खत्म होगी और आने वाले टाइम में चुनाव नहीं लड़ पाएंगे। राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा झाल्यामुळे त्यांच्या खासदारकीविषयी आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। मात्र वरच्या कोर्टाने राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिल्यास त्यांची खासदारकी शाबूत राहणार आहे। त्यामुळे आता वरच्या कोर्टाच्या निर्णयावर राहुल गांधींचं खासदारकीचं भवितव्य अवलंबून असेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पण हे प्रकरण इथेच संपत नाही, कारण राहुल गांधी यांच्या विधानात आणखीन बरंच काही आहे। राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला होता आणि त्याचे पडसाद राज्याच्या विधानसभेतही उमटले। सत्ताधारी आमदारांनी राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत निषेध नोंदवला। यानंतर अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत महाराष्ट्राची ही संस्कृती नसल्याचं ठामपणे बजावलं। राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या टीकेचे पडसाद याही अधिवेशनात अजूनही उमटतील। सत्ताधारी आमदारांनी राहुल गांधींच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारा आंदोलन करत निषेध केला आणि सत्ताधाऱ्यांच्या या आंदोलनाला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जोरदार आक्षेप घेतला। सत्ताधारी आमदारांना समज देण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली। यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारचं आंदोलन योग्य नाही, पण तरीही सावरकरांसारख्या महापुरुषांचा सातत्याने अपमान करणं कितपत योग्य आहे असा प्रतिसवाल केला। तुम्हालाही काही नेत्यांच्या बद्दल अभिमान आहे तुमच्या पक्षाच्या, तसं आम्हालाही आमच्या पक्षांच्या वेगवेगळ्या नेत्यांच्या बद्दल आदर आहे। आता ही पद्धत जर सुरू झाली जोडे मारायची, तर उद्याच्याला दुसऱ्या कुणाच्या फोटोला जोडे मारले तर कुणालाच ते आवडणार नाही।
आम्हालाही ते पटणार नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या घटना कुठल्याही परिस्थितीमध्ये विधिमंडळाचं जे एरिया आहे जो अध्यक्ष आणि सभापतींच्या अधिपत्याखाली येतो त्या परिसरामध्ये कुठल्याही विधानसभेच्या किंवा विधान परिषदेच्या सदस्याकडनं असं घडता कामा नये आणि ते घडू नये म्हणून काहीतरी तातडीनं पावलं अध्यक्ष महोदयांनी आणि सत्ताधारी पक्षाचे नेते यांना त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केली पाहिजेत आणि ह्या गोष्टीचं जे जोडे मारण्याचा जी घटना घडली त्याचा तीव्र शब्दामध्ये अध्यक्ष महोदय आम्ही निषेध करतो आणि ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाहीये, ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा नाहीये। रोडवर लोक काय करतात तो ज्याचा त्याचा प्रश्न असतो, परंतु विधिमंडळाच्या कार्यक्षेत्रामध्ये एरियामध्ये असं घडता कामा नये अशा प्रकारची आमची मागणी आहे अध्यक्ष महोदय। वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही मशिदींच्या बद्दल सरकारला अल्टिमेटम दिलं होतं। यानंतर अवघ्या 12 तासांच्या आत माहीमच्या समुद्रातील अनधिकृत मजार हटवण्यात आली। राज ठाकरे यांच्या इशाऱ्याला 12 तास होत नाहीत तोच मुंबई मनपा, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलिसांच्या संयुक्त पथकानं हे अतिक्रमण हटवलं। खाडीतील मजारच्या जागेवर हिरवा झेंडा लावण्यात आला होता। इथे खाडीत काही भराव घालण्यात आला होता आणि इथे काही जण जाऊन नमाजही पठण करत होते। दुसरीकडे सांगलीतल्या अनधिकृत मशिदीवर अखेर प्रशासनानं हातोडा चालवला। या संदर्भात कालच्याच मेळाव्यात राज ठाकरे यांनी हा मुद्दा देखील उपस्थित केला होता। यानंतर प्रशासनाकडून इथेही कारवाई केली गेली। एवढंच नाही तर नाशिकच्या आनंदवली दर्गा इथे सुद्धा पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली। नवशा गणपती मंदिराला लागून असलेल्या दर्ग्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात दिलेल्या भाषणात राज्यभरात अनधिकृत मशिदी, मजार आणि दर्ग्यांची उभारणी होत असल्याचं म्हटलं। या अनुषंगानं सांगली आणि मुंबईच्या समुद्रात अशा पद्धतीनं रातोरात अनधिकृत मशिदी उभारल्या जात असल्याचे पुरावे सादर करण्यात आले। राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाच्या नंतर ठाण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंब्रा इथल्या डोंगरात वन खात्याच्या अखत्यारीत असलेल्या जागेवर अनधिकृत दर्ग्यांचा प्रकार उघडकीस आणलाय। याच डोंगरावर मुंब्रा देवीचं मंदिर आहे। पारसिक डोंगरचा संपूर्ण भाग वनविभागाच्या अखत्यारीत येतो आणि या मंदिराच्या पायथ्यापासून ते मुंब्रा बायपास टोल नाक्यापर्यंत काही लोकांच्याकडून दर्ग्याची अनधिकृतपणे बांधकामं करण्यात आली आहेत। या दर्ग्याची बांधकामं करण्यामागे वनविभागाची जागा हडप करण्याचा उद्देश प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचा आरोप मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे। आदरणीय राजसाहेबांनी काल सभेत म्हटलं होतं की मस्जिदींच्या बाबतीमध्ये उल्लेख केला होता आणि अनधिकृतरित्या ते खूप वाढत होतं। आज त्याच्यावर कारवाई देखील झालेली आहे। तशाच प्रकारचं काम हे मुंब्र्यातल्या मुंब्रा देवीच्या पायथ्याशी होत आहे आणि अनेक मस्जिदी तिथे उभ्या राहिल्यात, अनधिकृतरित्या उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्यातून चुकीचे कामं होत आहेत। हे आम्हाला काही लोकांनी काल साहेबांचं भाषण ऐकल्याच्यानंतर आज व्हिडिओ पाठवले, काही फोटो पाठवले। त्यानंतर मी आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटलोय। जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की याच्यावर तात्काळ कारवाई करावी, नाही तर पुढच्या 15 दिवसामध्ये गणपती बाप्पा मोरया आम्ही तिथे गणपतीची प्रतिष्ठापना करू। बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या धमकी प्रकरणी ब्रिटनचं कनेक्शन समोर आलंय। सलमानला ब्रिटनमधून धमकीचा ईमेल पाठवण्यात आल्याचं उघड झालंय। सलमान खान कुख्यात बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे। सलमान धमकीचं यूके कनेक्शन, यूकेतून पाठवला धमकीचा मेल, मुंबई पोलिसांच्या तपासाला वेग। बॉलिवूड अभिनेता सलमान खानला नुकतंच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती। आरोपींनी धमकीचा ईमेल पाठवला होता। त्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केलाय। तो ईमेल ब्रिटनमधून पाठवण्यात आल्याचं उघड झालंय। पोलिसांनी त्या ईमेलची लिंक शोधून काढण्यात यश मिळवलंय। त्या ईमेलशी संबंधित मोबाईल नंबरही पोलिसांच्या हाती लागलाय। त्यामुळे आता धमकी देणाऱ्याचा चेहरा उघड होण्याची शक्यता आहे। सलमान खानला ईमेलवरून आलेल्या धमकीचं कनेक्शन थेट इंग्लंडपर्यंत पोहोचलंय। पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक माहिती उघड झालेली आहे। युनायटेड किंगडम अर्थात यूके मधल्या एका मोबाईल बरोबर या ईमेलचं लिंकअप असल्याचं तपासात समोर आलंय।
आता ज्या व्यक्तीचा हा मोबाईल क्रमांक आहे इंग्लंडमधल्या, त्या व्यक्तीचा शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे आणि आता तेच सध्या सुरू आहे. सलमान खान बिश्नोई टोळीच्या टार्गेटवर आहे. बिश्नोई टोळीचा म्होरक्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई तिहार तुरुंगातून आपल्या टोळीची सूत्र हलवतोय. काही दिवसांपूर्वीच बिश्नोईचा साथीदार गोल्डी ब्रारच्या हस्तकांनी सलमान खानच्या मॅनेजरला धमकीचा ईमेल पाठवला होता. त्यात गोल्डी ब्रारला सलमान खानशी बोलायचं असल्याचं म्हटलं होतं. तसंच हे प्रकरण संपवायचं असल्यास सलमानला गोल्डीशी बोलायला सांग, समोरासमोर बोलायची तयारी असून पुढच्या वेळी धक्का देऊ अशी धमकी त्या ईमेलमध्ये देण्यात आली होती. या प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. खरं तर सलमान खानला यापूर्वी गँगस्टरकडून धमकावण्यात आलं होतं. 2019ला हरियाणातील गँगस्टर आणि बिश्नोई टोळीचा हस्तक संपत नेहरानं सलमान खानच्या घराची रेकी केली होती. पण त्याच्या बंदुकीची रेंज कमी असल्यामुळे हल्ल्याचा प्रयत्न फसल्याचं पोलीस तपासात उघड झालं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा बिश्नोई टोळीच्या शूटर्सनी सलमान खानवर हल्ल्याचा कट हाकला होता. आरोपींनी सलमान खानच्या फार्म हाऊसची रेकी केली होती. धक्कादायक बाब म्हणजे शूटर्सनी फार्म हाऊसच्या सुरक्षा रक्षकाशी मैत्रीही केली होती. पण सलमान खान भोवती असलेल्या सुरक्षेमुळे हल्लेखोरांची डाळ शिजली नाही. आता पुन्हा एकदा गोल्डी ब्रारनं सलमान खानला धमकी दिली आहे. बिश्नोई टोळीचा हस्तक गोल्डी ब्रार हा कॅनडातून बिश्नोई टोळीसाठी काम करतोय. गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातही गोल्डीचा सहभाग उघड झाला होता. आता सलमानला धमकावल्यामुळे मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर दिवसभराच्या बातम्या. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणाऱ्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं लोक सोनं खरेदी करतात किंवा नवीन वस्तू, नवीन वाहन खरेदी करण्यावर भर देतात. यंदा पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात गाड्यांची खरेदी केली. प्राप्त झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार 7 मार्च ते 21 मार्च या कालावधीत पुणेकरांनी विविध प्रकारची मिळून एकूण 11,964 वाहनं खरेदी केली. गुढीपाडवा हा शुभ मुहूर्त, त्यात वाहन खरेदी करून ते आपल्या घरी आणावं यासाठी नागरिकांची लगबग असते. यामुळे 7 ते 21 मार्च या 15 दिवसांच्या कालावधीत पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात 11,964 वाहनांची नोंद करण्यात आली. या काळात 8,011 दुचाकी, 2,933 चारचाकी वाहनं खरेदी करण्यात आले. ही वाहन खरेदी संख्या गेल्या वर्षीपेक्षा जास्त असल्याचं समोर आलंय. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक जण नव्या वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य देतात आणि पुणेकरांनी यात आपण आघाडीवर असल्याचं दाखवून दिलंय. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.